शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 19 मे 2026चा व्हिडिओ आहे. श्री रामचंद्र गोविंद कांबळे सर, मुक्काम पोस्ट भूत आष्टे, तालुका माढा, जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग चालले. मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ ही बुटकी जात आहे. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे. लावली की 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू. त्या महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. तर शेतकरी बंधू, मलेशियन ग्रीन डॉर्प जात जी आहे ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं आपल्याला पाणी चवीला गोड, पाण्याचं प्रमाण जो आहे ते 450-400 मिली असं सरासरी एका झाडातून पाणी निघतं. नारळाचं जे पाणी आहे हे चवीला गोड आहे आणि नारळातून पाण्याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त असणारी हायब्रिड बुटकी जात आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू लागलेली आहे. तर शेतकरी बंधू, ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच मिळतील. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता हे जे रोप आहे माहाराष्ट्रात 425 रुपये दर झालेला आहे. बुकिंगनंतर घरपोच येतात रोपं. 15 मेपर्यंत आपण जी रोपं दिलेली आहेत ती 375 बुकिंग आहेत. त्या शेतकऱ्यांना 375 मिळत आहे. ज्यांचं आता लेट बुकिंग आहे त्यांना 425 रुपयानं हेच रोप घरपोच येत आहे. मलेशियन ग्रीन डॉर्प ही जात जर म्हटलं तर नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी, शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 जात आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर नारळ लागतात आणि गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं रोपं सिलेक्शन करून जे रोप खराब असतं ते बाजूला केलं जातं. तर माझी नर्सरीची 1982ची 35 एकरात, लांजामध्ये 32 एकरात शासनमान्य नर्सरी. तुम्हाला भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांसाठी अनुदानाला बिल मिळतं. अशा प्रकारची ही खात्रीची रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं. आता बघू शकतो सिलेक्शन करून रोपं भरली जातात. त्यासाठी आमच्या जी टीम आहे ही टीम जे लहान रोपं आहे असं बाजूला करतात. ह्यासाठी शेतकरी बंधू खात्रीची रोप, आता ही रोपं पूर्णपणे एकदम हिरवीगार रोपं आहेत. हे आपण ठेवताना झाडाखाली उतरायचे आहेत. 10-12 दिवस ठेवून नंतर ह्याची लागवड करा. स्वतः बनवलेले रोपं आहेत. बघू शकतो आहे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे आपल्याला खात्रीची रोप. आता नारळ शेती जर म्हटलं तर तुम्ही लागवड करताना ही झिगझॅग पद्धत, आता बऱ्याच शेतकरी बंधूंना झिगझॅग पद्धत माहीत नसते. आजच्या व्हिडिओमध्ये मी झिगझॅग पद्धत दाखवतो आपल्याला की रोप ज्यावेळी लावणार आहे आपण, ज्यावेळी लावणार आहे तेव्हा पहिली लाईन लावतो आपण. ही सरासरी अंतर 15 फूट अंतर आहे. बघू शकतो आहे असं 15 फूट अंतर ठेवतो आहे. 2 ओळीतलं अंतर 20 फूट ठेवल्यानंतर 2 नंबरची लाईनचं रोप जे घेतो आहे ते आपण 20 फूट अंतर ठेवून 7.5 फूट मागे घ्यायचं आहे. त्या रोपाच्या समान न लावता 3 नंबरचं रोप जे येणार ते रोप 1 नंबरला समान अशा प्रकारे दिसणार. हे व्हिडिओमध्ये बघावं आपण. हे असं रोप दिसणार म्हणजे 1 नंबर लाईन पुढं, 2 नंबर मागं, 3 नंबर पुढं, 4 नंबर मागं. ज्या भाग जाणारी संख्या आहे 2, 4, 6, 8 ह्या लाईनी मागं पाहिजेत. हे 2 ओळीतलं 15 फूट अंतर ह्या 2 रोपातलं दिसते. ते मध्ये 20 फूट अंतर 7.5 फूट मागं घेऊन आपण रोप लावलं की ह्या दोन्हीच्या मध्ये हे रोप जे येणार आहे त्यामुळे त्रिकोण तयार होतो आणि ह्याचं अंतर वाढतं. कारण या आयुष्यमानीचं 50 वर्ष असल्यामुळं आपण रोपाला अंतर सोडल्यानंतर हवा गिळती राहील, सूर्यप्रकाश चांगला मिळेल. अशा प्रकारे जर नियोजन केलं आपण तर आपल्याला रोपं खात्रीशीर, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता नर्सरी 35 एकरात आहे. टर्नओव्हर 40 कोटीच्या घरात आहे. गाडी भरताना स्वतः आपण असतोय. जे रोप खराब वाटतं ते बाजूला काढलं जाते. अशा प्रकारची खात्रीशीर रोपं, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजनसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हे जे लोडिंग श्री रामचंद्र गोविंद कांबळे साहेब, मुक्काम पोस्ट भूत आष्टे, तालुका माढा, जिल्हा सोलापूरसाठी. तर हे लोडिंग जे करतो आपण हे स्वतः उभं राहून जे रोप आपल्याला खराब वाटते ते अशी बाजूला काढली जातात. ही रोपं स्वतः बनवलेली आहेत. नारळ साईज बघा, सुकल्यानंतर एवढ्या ओल्यामध्ये किती साईज असणार. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे स्वतः रोपं बनवून विकत असतात. आज बऱ्याच ठिकाणी लोकांना जी रोपं मिळत आहेत ही रोपं सर्व आंध्रामधनं, राजमंड्रीवरून मागून रोपं विकली जातात. तर शेतकरी बंधू, खात्रीची रोप पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून घर बसल्या आपल्याला हे व्हिडिओ पाहता येतील. आणि महाराष्ट्रात ज्या माझ्या 700 बागा लागल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला आता ही गाडी जी चाललेली आहे माढा, तर ह्या शेतकरी बंधूंना वैजनाथ माळी म्हणून आहेत, जे धाराशिवमध्ये नितळी गाव आहे, तिथं नारळ लागलेली बाग आहे. त्याच्या पुढे गेला तर आपल्याला केजमध्ये, सोनीजवळामध्ये आपली नारळ लागलेली बाग आहे 500 झाडांची. त्याचबरोबर परी वैजनाथमध्ये, कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील, तिने पण लागवड केलेल्या अशा सर्व बागा आपल्या महाराष्ट्रात नारळ लागलेल्या 700 बागा आहेत. त्याचबरोबर मंगळवेढ्यात सलगर गावात API बनसोडे साहेबांची बाग असेल.
तसेच कुरुल कामतीमध्ये विष्णुपंत माळींची बाग असेल, जालन्यामध्ये बाणाजीवाडीत बाण पाटील असतील, त्याचबरोबर रोयलागडमध्ये सतीश होलगे पाटील असतील, भालगाव शिवारमध्ये जोगदंड साहेब असतील, वाईमध्ये सुकुंडे काका असतील, कोयाळीमध्ये क्षीरसागर साहेब जे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटला तर आपल्याला भिगवणमध्ये खडकी रावणगावमध्ये संकल्प क्षीरसागर साहेब असतील. अशी सर्वांनी लागवड केलेली आहे. खात्रीची रोपं बघू शकता, सिलेक्शन करून असं रोप दिलं जाते. रोप चांगल्या प्रतीचं योग्य जे लहान रोप आहे ते बाजूला केलं जाते. अशा प्रकारच्या रोपासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि आता गाडीची थप्पी लावायची चालू आहे ती बघू शकतो आपण. शेतकरी बंधू रोप देतोय एक खात्रीपूर्वक काळजीपूर्वक स्वतः भरून शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शने मिळत असतं. अशा प्रकारे श्री रामचंद्र गोविंद कांबळे साहेब मुक्कामपूरचा भूट असते, तालुका माढा, जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग. ह्या गाडीमध्ये आपला 260 नारळ त्याचबरोबर इतर फळझाडे पण असणार आहेत.